पण तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे सवंगडी होते ते काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींना राणीसाहेब म्हणत नव्हते, ते पण मासाहेब म्हणत होते. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंना कोण आई म्हणताय, तर त्यांचे सवंगडी आई म्हणतायत. किती थोरपण आहे त्या माऊलीचं. आणि म्हणूनच मी वंदन करतो त्या माऊली. छत्रपती शिवाजी महाराजांची माऊली नव्हती तर या महाराष्ट्राची सावली होती. आणि म्हणून शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. नशीब आमचं मोठं म्हणून जिजाऊ या महाराष्ट्रात जन्माला आली. नशीब आमचं मोठं म्हणून जिजाऊ या महाराष्ट्रात जन्माला आली. घोड्यांच्या टापात तलवारीचा खणखणाट आणि राजकीय तिढे. घोड्यांच्या टापात तलवारीचा खणखणाट आणि राजकीय तिढे ऐकत ऐकत मोठी झाली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. ती शहाजी राजांची राणी होती. ती शहाजी राजांची राणी होती. सगळी सुख पायात लोळत होती. माऊली लई मोठ्या मनाची. तिला कशाची हाव नव्हती. ती साधी सुधी स्त्री नव्हती. ती साधी सुधी स्त्री नव्हती. ती इतिहासाची सुरुवात होती. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. सुलतानी चक्रात जिजाऊला स्वराज्याचं स्वप्न पडलंच कसं. चारी बाजूला सुलतानी सैन्य आहे. आपलं असं म्हणायला कोणी नाहीये, कोणी आशीर्वाद द्यायला मागं नाहीये, कोणी सहकार्य करायला मागं नाहीये. सुलतानी चक्रात जिजाऊला स्वराज्याचं स्वप्न पडलंच कसं. सुलतानी चक्रात जिजाऊला स्वराज्याचं स्वप्न पडलंच कसं. अंधार मिटवायला भगवा प्रकाश होता या महाराष्ट्राला. काय होतं जिजाऊच्या डोक्यात, काय होतं जिजाऊच्या डोक्यात, काय होतं जिजाऊच्या मनात. जिजाऊचं काळीज बोललं, पुत्र मला हवा. आणि तसंच घडलं. एक सूर्य जन्म घेत होता तिच्या पोटात. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली.